हॉटेलमध्ये आपण जेवायला गेलो आणि पेमेंट वगैरे नाही झालं, कॅश नसेल, तर ते लोक आपल्याला भांडी घासायला लावतात. तर मग रात्री माझ्या डोक्यात आलं की पेट्रोल पंपावरती गेलो, कॅश नसेल, ऑनलाईन पेमेंट झालं नाही आणि पेट्रोल तर ऑलरेडी गाडीत टाकून ठेवलंय आपण, तर ते लोक आपल्याला तिथं काय काम करायला लावत असतील बरं पेट्रोल पंपावरती. आणि हा फालतू प्रश्न माझ्या डोक्यात ह्यामुळे आला की रात्री मी 11 वाजता कात्रच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकायला गेले. अशी मी चूक कधी करत नाही, कारण मी अगोदर कॅश म्हणजे पेमेंट करते आणि नंतर पेट्रोल टाकते. पण ऑलरेडी काल टेन्शनमध्ये होते, त्यात दीपकची माझी भांडण झालेलं होतं आणि पेट्रोल टाकलं आणि नंतर पेमेंट करायला गेले तर पेमेंटच होईना. 4-5 वेळा ट्राय केलं पण काय पेमेंट काही झालेलं नाहीये. नंतर मग फोन करायचा तर नंतर दीपक सर माझं भांडण झालं होतं. आता फोन करून मी सुरुवात कशी करू बोलायला, आहो डार्लिंग, जर असं काय बोलायला मी सुरुवात केली असती तर नवऱ्याच्या डोक्यात पहिला प्रश्न आला असता की ही बाहेर कुठेतरी पडली वाटतं आता, आणि हिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, त्याच्यामुळे हे अशी भैकी म्हणजे असं बोलायला लागली काहीतरी विचित्र. म्हणजे ना, एवढी फजिती माझ्या आयुष्यात कधी झाली नसेल, एवढी रात्री झाली. मी स्वतःच हसत होते. नशीब माझं नंतर पेमेंट माझ्याच ह्याच्यावर झालं, पण चालू झालं. पण तेवढ्या टायमात जो काय माझ्या डोक्यात 1000 प्रश्न आले की ही लोक मला इथं 310 रुपयासाठी काय काय करायला लावतील आणि किती वेळ काम करायला लावतील. म्हणजे